डोकं प्रेशर कुकर सारखं वाटतं ना, सायनुसायटिस असू शकतो. आपल्या नाकाभोवती हवेने भरलेल्या जागा असतात ज्यांना सायनस म्हणतात. सायनुसायटिस म्हणजे या सायन्समध्ये सूज येणे. नाक बंद होणं तर माहितीच आहे ना, पण हे त्याहून जास्त त्रासदायक असतं. हे इन्फेक्शनमुळे होऊ शकतं, विषाणूमुळे, जंतूमुळे किंवा बुरशीमुळे. अलर्जीमुळे सुद्धा हे होऊ शकतं, जसं की परागणामुळे, धूर किंवा बुरशीमुळे. नाकात काही अडथळा किंवा हाडाची रचना वेडीवाकडी असेल, हो, ते सुद्धा याचं कारण असू शकतं. नाक बंद होणे, जाड आणि रंगीत श्लेष्मा येणे आणि डोळे आणि कपाळाभोवती दाब जाणवणे ही लक्षणे दिसू शकतात. वास घेण्याची क्षमता कमी होणे आणि खोकला येणे, विशेषतः रात्रीच्या वेळी, आणि डोकेदुखी आणि थकवा तर हमखास असतोच. जर हा त्रास जास्त असेल तर ताप येऊ शकतो. डॉक्टर तुमची तब्येत आणि तपासणी करून सायनुसायटिस ओळखू शकतात. कधीही इमेजिंग चाचण्या किंवा नाकाची एंडोस्कोपी ही चाचणी अधिक माहिती देऊ शकते. यापासून बचाव करण्यासाठी अलर्जी निर्माण करण्याच्या गोष्टीपासून दूर राहा, नाक स्वच्छ ठेवा आणि सर्दी आणि अलर्जी लगेच बघून घ्या. जर त्रास कमी होत नसेल तर तुमच्या डॉक्टरांना नियमित भेटा. माहिती घ्या, निरोगी राहा. जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका. केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे. भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील. लवकर अपॉइंटमेंट बुक करा, फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट kenthomopathy.com ला भेट द्या.